नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय जाहीर झालेले आहेत। स्टार्टअप उद्योजकता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेंट कॉरिडॉर मंजूर, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता मंत्रिमंडळ बैठकीतील 7 मोठे निर्णय कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय, स्टार्टअप उद्योजकता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेंट कॉरिडॉर मंजूर। बघा, एकूणच महाराष्ट्र कॅबिनेट मीटिंग डिसिजन काय आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। एकीकडे समृद्धी महामार्गावरून सरकारवर टीका करण्यात येत असली तरी वाढवण बंदर ते समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या एका फ्रेंट कॉरिडॉरला या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे। तसेच महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता धोरण जाहीर करण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या या अतिरिक्त जमिनीचा व्यापारी तत्वावर वापर तसेच सुधारित धोरणास मंजुरी या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली आहे। याशिवाय राज्य शासनाच्या छोट्या चिंचोळ्या आकाराच्या बांधकामास अयोग्य उपयुक्त आकार नसलेल्या, सुलभ पोहोच मार्ग नसलेल्या किंवा लँडलॉक्ड स्वरूपातील भूखंडाच्या या वितरण धोरण मंजूर करण्यात आले आहे। बघा, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले 7 मोठे निर्णय। पहिला आहे महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 जाहीर, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग। त्यानंतर वाढवण बंदर, तवा ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग भरवीर येथे यांना जोडणाऱ्या फ्रेंट कॉरिडॉरला मंजुरी, प्रकल्प आखणी व भूसंपादन प्रक्रिया राबवण्यास मान्यता, सार्वजनिक बांधकाम विभाग। राज्य शासनाच्या छोट्या चिंचोळ्या आकाराच्या बांधकामास अयोग्य उपयुक्त आकार नसलेल्या, सुलभ पोहोच मार्ग नसलेल्या किंवा लँडलॉक्ड स्वरूपातील भूखंडाच्या या वितरण धोरणास मंजुरी, महसूल विभाग। त्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त जमिनीचा व्यापारी तत्वावर वापर सुधारित धोरणास मंजुरी, हे झालं परिवहन विभाग। त्यानंतर नागपूर विणकर सहकारी सूतगिरणीच्या 1124 कामगारांना 50 कोटीचे सानुग्रह अनुदान मिळणार, सूतगिरणीच्या जमीन विक्रीतून निधीची तरतूद, हे झालं वस्त्रोद्योग विभाग। त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील मौजे पाचोरा येथील भूखंडांवरील या क्रीडांगणाचे आरक्षण वगळून त्यांचा रहिवास क्षेत्रात समावेश करण्यास मान्यता, हे झालं नगरविकास विभाग। कुष्ठरुग्णांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानात वाढ, अनुदान 2000वरून 6000 करण्यास मान्यता, सार्वजनिक आरोग्य विभाग। बघा, एकूणच अशा पद्धतीने वेगवेगळ्या विभागाअंतर्गत मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले 7 मोठे निर्णय कोणकोणते आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।